हॅलो एव्हरीवन, मी प्रीती अक्षय देसाई स्वागत करते तुमचं एपी फिन्वेस्टो या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे बहुतेक मराठी लोक स्टॉक मार्केटला का घाबरतात. आपण महाराष्ट्रामध्ये नोकरी, शिक्षण, व्यवसायामध्ये खूप पुढे आहोत. पण जेव्हा शेअर मार्केटचा विषय येतो तेव्हा अनेक लोक मागे हटतात. काही जण म्हणतात हे आपल्यासाठी नाही, काही जण म्हणतात हे खूप रिस्की आहे, काही जण सरळ सरळ म्हणतात की बाबा हे जुगार आहे. पण खरंच असं आहे का, की आपण वर्षानुवर्ष एका गैरसमजुतीमध्ये अडकलेलो आहोत. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यामागची खरी कारणं जी आहेत ही समजून घेणार आहोत. तर बघा, आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये भीतीची मुख्य कारणं कुठली आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे फायनान्शियल एज्युकेशनचा अभाव. शाळा कॉलेजमध्ये आपल्याला पैसा कसा वाढवायचा हे कधीच शिकवलं जात नाही. दुसरं कारण म्हणजे शेअर मार्केट हा जुगार आहे, हा सगळ्यात मोठा गैरसमज आपल्याला वाटतो. तिसरं कारण म्हणजे आपण लॉसेसच्या, नुकसानीच्या गोष्टी जास्त ऐकतो. जसं की कोणीतरी 50,000 गमावले, कोणीतरी 1,00,000 गमावले, पण ज्यांनी कोट्यावधींची संपत्ती यातून निर्माण केलेली आहे ते याच्याबद्दल फारसं बोलतच नाहीत. आणि चौथं आणि मेन कारण म्हणजे तर मिडल क्लास मेंटॅलिटी जी आहे किंवा सिक्युरिटी माइंडसेट, हा सगळ्यात मोठा काय आहे, ड्रॉबॅक आहे. तर बघा, आपल्याला लहानपणापासून सिक्युरिटीचं महत्त्व शिकवलं जातं, पण वेल्थ क्रिएशनसाठी फक्त बचत करणं म्हणजे फक्त सेव्हिंग करणं पुरेसं नसतं. त्याच्यानंतर स्टॉक मार्केट म्हणजे खरंच जुगार आहे का, हे आपल्याला जाणून घ्यायला लागणार आहे. बघा, स्टॉक मार्केट म्हणजे जुगार हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. मी तुम्हाला आज एक प्रश्न विचारते. जर तुम्ही कोणत्याही अभ्यासाशिवाय पैसे लावले तर ते जुगारासारखे आहेत का? ऑफकोर्स येस. पण जर तुम्ही कंपनीचा अभ्यास केला, कंपनीचा स्टडी केला, रिस्क समजून घेतली, लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट केली, तर ते काय आहे, जुगार आहे का? नाही. लक्षात घ्या, हा एक स्टडी आहे. जुगार हा नशिबावर चालतो आणि आपले जे इन्व्हेस्टिंग आहे हे नेहमी ज्ञानावर म्हणजेच आपल्या नॉलेजवर चालतं. जुगारात नियंत्रण नसतं. पण इन्व्हेस्टिंगमध्ये स्ट्रॅटेजी असते आणि प्रत्येक स्ट्रॅटेजी मागे रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट असते. म्हणजे प्रत्येक गोष्टी मागे आपण रिस्क जी आहे ही काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. आणि म्हणूनच स्टॉक मार्केटला दोष देण्याआधी आपण स्वतःला हे विचारायला पाहिजे की बाबा, मी मार्केटला समजून घेतलेलं आहे का. ओके. आणि या दोन्हीमधला फरक जो आहे, जुगार आणि इन्व्हेस्टमेंट, या दोन्हीतला फरक जो आहे हा तुमच्या स्क्रीनवरती आहे, हा तुम्ही बघू शकता आणि हा तुम्ही जाणून घेऊ शकता. आणि त्यानंतर तुम्ही ठरवू शकता की बाबा, स्टॉक मार्केट म्हणजे जुगार खरंच आहे का. बघा, पण स्टॉक मार्केटबद्दल ना सोशल मीडियावरती आपल्याला खूप काही गोष्टी दाखवल्या जातात. जसं की सोशल मीडिया वर्सेस रियालिटी. ठीक आहे. आजकाल सोशल मीडियावरती ट्रेडिंग, इन्व्हेस्टिंग खूप ग्लॅमरस दाखवलं जातं. ठीक आहे. लक्झरियस कार्स, बिग प्रॉफिट्स, बिग स्क्रीनशॉट्स, प्रॉफिटचे स्क्रीनशॉट्स, आणि हे सगळं बघून लोकांना असं असं वाटू शकतं की बाबा, स्टॉक मार्केट म्हणजे पटकन श्रीमंत होण्याचा मार्ग आहे. ठीक आहे, की बाबा 25 दिन में पैसा डबल, असा काही लोकांचा गैरसमज होतो. पण रियालिटी ही वेगळी आहे. ठीक आहे. खरं तर इन्व्हेस्टिंग म्हणजे लर्निंग, इन्व्हेस्टिंग म्हणजे पेशन्स, इन्व्हेस्टिंग म्हणजे डिसिप्लिन. आणि यशस्वी इन्व्हेस्टर कधीही एका दिवसात तयार होत नाही. तो अनेक वर्षाच्या शिस्तीतून तयार होतो, कारण की सगळ्यात मेन म्हणजे ट्रेडिंगमध्ये डिसिप्लिन असतं. जे लोक डिसिप्लिन फॉलो करतात, जे लोक रूल्स फॉलो करतात, तेच लोक ट्रेडिंगमध्ये, इन्व्हेस्टिंगमध्ये टिकून राहतात. पण ज्या लोकांना मुळात हा जुगार वाटतो, जे कंट्रोल या गोष्टीला करत नाहीत, त्यांच्यासाठी स्टॉक मार्केटमध्ये खूप लॉसेस जे आहे हे होतातच. आणि म्हणून सोशल मीडियावरती दिसणारं सगळंच जे काय आहे हे सत्य असतं असं नाही आहे. त्याच्या पाठीमागचे कष्ट, त्याच्या पाठीमागची मेहनत किंवा त्याच्या पाठीमागची रियालिटी जी आहे ही काही वेळा वेगळी सुद्धा असू शकते. ठीक आहे. आता स्टॉक मार्केटबद्दलची भीती सुद्धा आहे. तर या भीतीमुळे आपण कुठल्या संधी गमावतो हे देखील आपण बघूया. बघा, अनेकदा आपण असं समजतो की आपण मार्केटमध्ये गेलो तर आपलं नुकसान होईल. ठीक आहे. पण कधी हा तुम्ही विचार केलाय का की मार्केटमध्ये न गेल्यामुळं आपण काय मिस करत आहोत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा, स्टॉक मार्केटपासून दूर राहिलेलंच बरं आहे, कारण की ह्याच्यापासून लॉसेस होतात. पण जे लोक स्टॉक मार्केटच्या संपर्कात नाही आहेत किंवा ज्यांना हे माहिती देखील नाही आहे, ते लोक खूप मोठ्या गोष्टी ज्या आहेत ह्या काय करायला लागल्यात, रादर संधी ज्या आहेत ह्या काय करायला लागल्यात, मिस करायला लागल्यात. बरोबर आहे. सगळ्यात मोठी संधी कुठली आहे, तर कंपाऊंडिंगची ताकद.
ठीक आहे. महागाईवर मात करण्याची संधी जी आहे ही आपल्याला काय मिळते, कंपाऊंडिंग मध्ये मिळते. ठीक आहे. आर्थिक स्वातंत्र्याची संधी जी आहे ही आपण काय करतो, गमावतो. आणि आपल्या कुटुंबासाठी चांगलं भविष्य तयार करण्याची जी संधी आहे ही सुद्धा आपण काय करतो, मिस करतो. कधी कधी रिस्क घेणं हे धोकादायक नसतं, कधी कधी रिस्क जी आहे ही घेतली पाहिजे. ऑफकोर्स रिस्क जी आहे ही आपल्या आवाक्यामध्ये घेतली पाहिजे. काही लोक आवाक्याच्या बाहेर जाऊन रिस्क घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना खूप मोठे लॉसेस होतात. रिस्क घेणं गरजेचं आहे आपल्या लाईफमध्ये. काही काही वेळा रिस्क डेंजरस नसते, पण रिस्क जी आहे ही नेहमी काय करा, लिमिटमध्ये घ्या. योग्य रिस्क न घेणं हे जास्त धोकादायक असतं, रादर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्यांनी संधी घेतलेली आहे ऑफकोर्स स्टॉक मार्केटमध्ये, त्यांनी त्यांच्या लक्षात येईल की बाबा त्यांची जी कंपाऊंडिंगची पॉवर आहे ही कशा पद्धतीनं जी आहे ही चांगली चालू असणार आहे. त्याच्यानंतर बघा, नॉलेज, डिसिप्लिन आणि पेशन्स हे ह्या तीन ज्या गोष्टी आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये यश मिळवायचं असेल तर नॉलेज, डिसिप्लिन आणि पेशन्स या तीन गोष्टींना आपण एकत्रित करायचं आहे. आणि वेल्थ क्रिएशनचं जे फॉर्म्युला आहे तो हाच आहे, नॉलेज, डिसिप्लिन आणि पेशन्स. बघा, नॉलेज तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला शिकवतं. नॉलेजमुळं तुम्ही फायनान्शियली किंवा आपण चल, ओके. नॉलेजमुळे जे आहे हे आपण काय होतो, तर फायनान्शियली आपण स्ट्रॉंग होतो किंवा माइंडसेट जो आहे आपला हा स्ट्रॉंग होतो. नॉलेज जे आहे आपल्याला काय करतं, योग्य निर्णय घ्यायला शिकवतं. त्याच्यानंतर डिसिप्लिन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. डिसिप्लिन म्हणजे शिस्त. डिसिप्लिन आपल्याला नियमित गुंतवणूक करायला शिकवतं. म्हणजे आपला जो लॉस आहे, प्रॉफिट आहे, हे सगळं आपल्याला कंट्रोलमध्ये करून देणार आहे डिसिप्लिन जे आहे ते. डिसिप्लिन शिवाय आपण ट्रेडिंग करू शकत नाही किंवा इन्व्हेस्टमेंट सुद्धा करणं डेंजरस आहे. त्यानंतर पेशन्स. पेशन्स आपल्याला कंपाऊंडिंगचा फायदा करून देणार आहेत. आता कंपाऊंडिंग पॉवर काय आहे, कंपाऊंडिंग शीट काय आहे, हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये नक्की लक्षात येईल. पण नेहमी लक्षात ठेवा, कंपाऊंडिंगचा जो फायदा आहे हा तुम्हाला लॉंग टर्ममध्ये जास्त होतो. मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला जिनियस असण्याची गरज नाही आहे, तर तुम्हाला डिसिप्लिनमध्ये राहण्याची गरज असते. त्याच्यानंतर पेशन्स तुमच्याकडे असण्याचं खूप गरजेचं आहे. कारण की लक्षात ठेवा, झाड लावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याचं फळ जे आहे आपल्याला मिळत नाही. त्याच्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ द्यावा लागतो आणि तेच सेम इन्व्हेस्टमेंटमध्ये आहे. इन्व्हेस्टमेंट केल्यावर सुद्धा लगेचच आपल्याला त्याच्यावरती प्रॉफिट होणार नाही आहे. त्याच्यासाठी थोडा वेळ देण्याची आपल्याला गरज आहे. ठीक आहे. सो ॲट द एंड आपण हे लक्षात घेऊ शकतो की बाबा आपण समजून घेतलं, बहुतेक मराठी लोक जे आहेत ते स्टॉक मार्केटला का घाबरतात. तर आता मेन प्रश्न असा आहे की आपण ही भीती जी आहे ही कायम ठेवणार आहोत का, की फायनान्शियल एज्युकेशन घेऊन पुढे जाणार आहोत. कारण भीती तुमची ही संधी जी आहे ही हिरावून घेऊ शकते, पण नॉलेज तुमची ही जी संधी आहे त्याचं सोनं करू शकते. तुमची स्टॉक मार्केट बद्दलची सर्वात मोठी भीती कुठली आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला स्टॉक मार्केट, इन्व्हेस्टिंग आणि फायनान्शियल एज्युकेशन सोप्या मराठी भाषेत शिकायचं असेल तर AP इन्व्हेस्टरला सबस्क्राईब करा. मी प्रीती अक्षय देसाई. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.